कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी गोकुळ झा याला अटक। मनसे कार्यकर्त्यांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या दिलं ताब्यात। आरोपीला कोर्टात करणार हजर। कल्याणमधील तरुणीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच। सोशल मीडियावर तलवार नाचवतानाचे फोटो। 4 दिवसांपूर्वीच आरोपी गोकुळ झा जामिनावर सुटून आला होता जेल बाहेर। मीरा भाईंदर नंतर आता मराठी एकीकरण समितीचा कल्याण डोंबिवलीत मराठी माणसासाठी लढा। मानपाडा पोलीस स्टेशन जवळ येण्याचं मराठी एकीकरण समितीचं आवाहन। विरारच्या नारंगीत मेलच्या महिला कोचवर दगडफेक। रेल्वेच्या काचा फुटल्या। सुदैवानं कुणालाही इजा नाही। घटनेमुळे मात्र रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। एकनाथ खडसेंवरच मुलाच्या खुनाचा आरोप असल्याचं गिरीश महाजन यांचं वक्तव्य। हिम्मत असेल तर सीबीआय चौकशी करा। महाजनांना खडसेंचं आव्हान। अनिल परब आणि योगेश कदमांमध्ये जुंपली। योगेश कदमांच्या राजीनाम्याची अनिल परब यांची मागणी, तर अनिल परबांविरोधात हक्कभंग आणणार योगेश कदम यांचा इशारा। बिहारमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षणाला उरले फक्त 2 दिवस। 52 लाखांपेक्षा जास्त मतदारांची नावं होऊ शकतात रद्द। राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात। आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून मँचेस्टर इथे चौथा कसोटी सामना। मालिकेत भारत 2-1 न पिछाडीवर।